नमस्कार सर्वांना जय गुरु। आज संत रविदास छात्रालय हनुमाननगर येथे आहे आणि तिथला जो परिसर आहे तो एवढा सुंदर परिसर आहे, पण त्या पुण्याने मला आणि तिथे फक्त आम्हाला त्रास नाही आहे त्याचा, तिथे बहुतेक लोक जे राहतात तिथे त्यांना खूप त्रास आहे. त्यांनी खूप कंप्लेंट्स केल्या आहेत, त्यांनी भरपूर जागी कंप्लेंट्स केल्या आहेत. आम्ही पण भरपूर लोकांना म्हणजे NIT ला कॉर्पोरेशनला एवढ्याला आम्हाला खासदार जेवढे अधिकारी होते तिथे सगळ्यांना आम्ही त्याची कंप्लेंट केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु एवढं अजूनही की मुख्यमंत्र्यांचं पण ते ऐकत नाही. म्हणजे आमच्यासाठी ते शोधूनता खूप मोठी शोधूनता की त्यांनी आम्हाला लिहून दिले की तत्काळ अतिक्रमण हटवण्यात यावे, पण आजपर्यंत त्या अतिक्रमणाला हटवायचं तर सोडा, त्यातला एक जम किंवा त्यातला ते सिग्नल सुद्धा ते विकू शकले नाही. आमच्या पत्रकार बांधवांना हेच आहे की आता आम्ही सगळं काही थकलेलो आहोत. आता तुम्ही काही आमच्यासाठी काय करू शकता आणि जे तुम्ही करू शकता, कारण पत्रकार असे आहे का तिथं ध्यान पोहोचे काही ध्यान पोहोचे रवी वहाँ पोहोचे काही असे दिसत आहे, तर तुम्ही कुठे पोहोचू शकता आणि आमचे आवाज कुठपर्यंत पोहोचाल अशी मी तुम्हाला खूप खूप माझ्याकडनं आशा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझं बोलतो. रविदास महाराज त्याला वंदन करून आपले पत्रकार बंधू भगिनी यांना माझ्याकडून नमस्कार. संत रविदास छात्रालय त्यांच्या नावानं जे जगद्गुरूच्या नावानं संत शिरोमणी सर्व संतांचे संत रविदास महाराज यांच्या नावानं ही संस्था बाबू जगजनराम यांनी धामणे साहेब त्याचे जज होते, त्यांना सांगितलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक संस्था ओपन करा आणि जे गोरगरीब आहे त्यावेळेस गरीब त्या मुलांना शिक्षण देऊन उच्च पदावर जाईल असं निवेदन केलं होतं बाबू जगजनराम यांनी. आणि ते 1 जुलै 1959 रोजी संस्था स्थापन केली धामणे साहेबांनी. आणि ही तेव्हापासून त्या संस्थेमध्ये कलेक्टर, IAS, डॉक्टर, इंजिनियर सर्व चर्मकार समाजाचे महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण झालेले आहे त्या संस्थेमधून. मी या संस्थेचा माझी विद्यार्थी 18 वर्गापासून एज्युकेशन घेतलं आणि मी पण एक शिक्षक म्हणून विनायकराव देशमुख सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर इलेक्शन झालं, इलेक्शन मी सभासद झालो आणि सहसचिव या पदावर निवडून आलो. आणि या आधीची त्या कार्यकारिणीने जेवढे काही प्रयत्न केले तेवढे भरपूर प्रयत्न केले, पण आमच्या कार्यकारिणीच्या डोक्यात आलं म्हणून आम्ही सर्व विषय बाजूला घेऊन प्रथमतः ते रविदासाचं अस्तित्व भंग करत आहे आणि सर्व समाज आणि त्या वस्तीतील सोमवारी काटनमध्ये सर्व समाजाचे लोक, हिंदू समाजाचे लोक आम्हाला येऊन बोलतात, तुम्ही एवढे मोठे असून तुमच्याजवळ आमदार, खासदार, मंत्री आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या समाजाचे मंत्री आहे, ते मंत्री असून तुम्ही एवढंसं काम ते होऊ शकत नाही. म्हणून आम्ही एक पत्रकार परिषद घेण्याची सुरुवात केली आणि मी प्रत्यक्षात आणि माझी कार्यकारिणी या ठिकाणी मुख्यमंत्री